या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी महानगराचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गोगवाडेजी, या निवडणुकीचे जिल्ह्याचे प्रमुख राजेंद्र गांधीजी, महापौर प्रथम नागरिक राखीताई कंचनरावार, महिला मोर्चाच्या अध्यक्ष अंजलीताई घोटेकर, महामंत्री व या महानगराचे निवडणूक प्रमुख सुभाष कासमगोट्टूवारजी, नगरसेवक संजय कंचनरावारजी, राजेंद्र अडपेवारजी, शिवाताई चव्हाण, विशेष करून ज्यांचा आपण कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा सन्मान केला असे सुप्रसिद्ध डॉक्टर किरण देशपांडेजी, युवा नेते श्री सूरज पेद्दुलवार, प्रज्वलन कडू, यश बांगडे, इतर सर्व आदरणीय मान्यवर व या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतल्या प्रचार बैठकीत उपस्थित सर्व माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो, पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनींनो, येणाऱ्या 1 तारखेच्या निवडणुकीत श्री संदीप जोशी यांच्या नावासमोर पसंती क्रमांक 1चा आकडा टाकत संदीप जोशी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती घेऊन मी तुमच्या भेटीसाठी आलो आहे। मला विश्वास आहे की सुजान मतदार, सुशिक्षित मतदार हा जातीपाती धर्मावर नव्हे तर कामावर, गुणवत्तेवर, व्यक्तीच्या दर्जावर मतदान करेल। 1980 पासून आपण हे बघितलं असेल की 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीचे फक्त 14 आमदार होते, पण पदवीधर मतदारसंघातला सुजान मतदार हा नेहमीच विचाराच्या आधारावर, गुणवत्तेच्या आधारावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपले मतरूपी आशीर्वाद घेऊन नेहमीच खंबीरपणे उभा राहिला। एक काळ, एक वेळ अशी होती की पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा राहताना 50दा विचार करायचा। जेव्हाही उभा राहायचा तेव्हा त्यांच्या हे लक्षात असायचं की या मतदारसंघातला मतदार हा इतर आयुधांचा उपयोग करून आपल्याला जसा बाकी निवडणुकीत आपण बाकी उपयोग करू शकतो तसा उपयोग या निवडणुकीत नाही। ही निवडणूक शुद्धपणे विचाराची निवडणूक आहे, कारण या मतदारसंघात निवडून येणारा व्यक्ती हा वरिष्ठ सभागृहाचा सदस्य होतो, अप्पर हाऊस। आता जो अप्पर हाऊसचा सदस्य होतो त्यांनी राज्याच्या नियोजनात, राज्याच्या विकासात, राज्याच्या प्रगतीमध्ये चर्चेत भाग घेताना ती चर्चा दर्जेदार व्हावी, त्या चर्चेतून निष्पन्न होणारं हे समाजहितासाठी, राज्याच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरावं। आणि जेव्हा या कसोटीवर आपण आपल्या उमेदवाराचा विचार करतो तेव्हा संदीप जोशी हे महापौर म्हणून नागपूरची त्यांची कारकीर्द आपल्या लक्षात येईल। नागपूरच्या विकासामध्ये, नागपूरच्या प्रगतीमध्ये, बदलत्या नागपूरमध्ये मोठे योगदान हे तर नितीन गडकरींचं आहेच। नितीन गडकरीच्या कामाचा झपाटा आहे। या विकासामध्ये आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कर्तृत्वाचं प्रतिबिंब पाहतो, पण यामध्ये महापौर संदीप जोशी यांच्या योगदानाचाही सुगंध आहे। काम करताना पूर्ण शक्तीने काम करणे ही त्यांची गुणवत्ता आहे। आणि म्हणूनच संदीप जोशी यांच्या गुणवत्तेवर, त्यांच्या कर्तृत्वावर आपण मतदान मागतो। जे त्यांच्या विरोधातले उमेदवार आहे त्यांच्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विरोधात पत्रक काढलं। आश्चर्य आहे। म्हणजे उमेदवार ज्या महाविद्यालयाचे संस्थेचे प्रमुख आहे त्या संस्थेतल्या प्राध्यापकांनी पत्रक काढलं, कारण तुम्ही आपल्याच सुशिक्षित प्राध्यापक शिक्षकांना न्याय देऊ शकत नाही,
तर पूर्व नागपूर नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या पदवीधरांना, सुशिक्षित साक्षर लोकांना न्याय कसा देऊ शकाल, हा मात्र प्रश्न तुमच्या माझ्यासमोर आहे. मी इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचं, नगरसेवकांचंही कौतुक करेन की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने जबाबदारी घेतली आहे. कारण या निवडणुकीचं तिसरं वैशिष्ट्य असतं की मतदानाची टक्केवारी कमी असते. मग ही तर मोठं आश्चर्य आहे की 12 बाय 12 इंची ती पदवी घेण्यासाठी 15 वर्ष आयुष्याचे खर्च केल्यानंतर लोकशाहीचं मूल्य, लोकशाहीचं महत्त्व आपण लक्षात जर घेत नसू, त्या प्राध्यापक शिक्षकांनी आपल्याला जे शिकवलं त्या शिक्षणामध्ये हेही तर एक मूल तत्व आहे की लोकशाहीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमच्या माझ्यावर आहे. आणि मतदान केंद्रावर जाऊन प्रत्येकाचं मतदान झालं पाहिजे या दृष्टीने सर्वांनीच अतिशय जागरूकपणे, सजगपणे, स्वतःही सजग राहून मतदान केलं पाहिजे. आणि स्वतः जर पदवीधर नसेल तर आपल्या आसपासच्या लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन संदीप जोशी यांच्या नावासमोर 1चा आकडा दिला पाहिजे. हा देताना पुन्हा एक अपेक्षा आहे. मागच्या निवडणुकीत 4,500 मतं अवैध ठरली. पदवीधरांचं मत अवैध ठरणं साऱ्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्या प्राध्यापक शिक्षकाला माहीत झालं की ज्यांना मी शिकवतो त्यांची मतं अवैध होतात, तर त्यांनाही वाईट वाटेल की माझ्या शिक्षणाचा फायदा हा मतदान पत्रिकेत मत कसं लिहावं, कोणाला द्यावं याचा विचार करण्याची साक्षरता ही जर माझ्या शिक्षणातून होत नसेल तर त्यांनाही दुःख होईल. आणि म्हणून कमीत कमी या भागातल्या सर्व मतदारांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की या मतदान केंद्रात एकही मत अवैध होणार नाही, अशा पद्धतीने जागरूकता मतदानाची आणण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य आहे. निवडणुकीतून उद्या संदीप जोशी निवडून आला म्हणून काही सरकारवर परिणाम होतो असं नाही, पण जेव्हा सरकारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होतो तेव्हा सरकारच्या डोक्यावर मात्र योग्य परिणाम होत असतो. आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार आहे त्या सरकारच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करण्याची ही संधी असते. 1 वर्ष आपण फक्त एवढंच ऐकतोय, गरम पाणी प्या, घराच्या बाहेर पडू नका. कितीदा गरम पाणी प्या. अरे पण त्या गरम पाणी पिण्यासाठी ते इलेक्ट्रिक करंट जो लागतो गरम करण्यासाठी, ती वीज बिल कमी करा म्हणतात, ते ऐकत नाही आणि गरम पाणी प्या. आता अशा प्रसंगात मतदान केंद्रावर जाऊन अशा सरकारला गरम करण्याची जबाबदारी या मतपत्रिकेतून आपली आहे. हे नागपूर पदवीधर मतदारसंघ आहे. आश्चर्य आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय यांचा राग आहे मला माहित नाही या भूमीवर. 365 दिवस झाले. आता या परवा 365 दिवस पूर्ण होतात, एकदाही आले नाही. काय ही माती गरम आहे की या मातीवर तुम्ही पाय ठेवला की तुमचा पायाला आग लागणार आहे, की इथं बसायला तुमच्यासाठी खुर्च्या नाही आहे. 1 वर्षात एकदा आगे नाही. बरं, मी मनात विचार केला चला एकदा आगे नाही, ठीक आहे, कोरोनाचं संकट आहे, कदाचित प्रतिकारशक्ती यांची कमी असेल, ह्या भीतीपोटी निघाले नसतील, ओके. पण निर्णय तिथं बसून निर्णय तर नागपूर विदर्भाच्या फायद्याचे करायचे होते. जेव्हा विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात आलं तेव्हा करार केला आपण की दरवर्षी एक अधिवेशन नागपूरमध्ये होईल. 7 डिसेंबर पासून अधिवेशन घ्यायचं नागपूरचं, हिवाळी अधिवेशन नागपूरचं. हे तुम्हीही पाहिलंय, मीही पाहिलंय. काय सरकारने फतवा काढला की अधिवेशन नागपूरला होणार नाही कारण कोरोना आहे, अधिवेशन मुंबईला होईल. काय कोरोनाच्या व्हायरसची तुमची बैठक झाली, चर्चा झाली, झूम बैठक झाली. कोरोना व्हायरसने तुम्हाला सांगितलं नागपूर में करोगे तो देखना अटॅक करेंगे.
मुंबई में करोगे तो हम तकलीफ नहीं देंगे. आता तर या सरकारला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे. अरे तुम्ही नागपूरमध्ये होणार अधिवेशन मुंबईत दिलं का? म्हणे कोरोनाची भीती आहे, नागपूरमध्ये भीती आहे, आणि तिथं काय म्हणजे मुंबईत कोरोना होणार नाही काय तर काय. बरं चला ठीक आहे, तुमची कोरोनाची मीटिंग झाली आणि ठरली. आमचं वैधानिक विकास मंडळ का नाही केलं? आमचं कवचकुंड का? वैधानिक विकास मंडळाच्या कारणाने अर्थसंकल्पातला आमच्या अधिकाराचा हक्काचा पैसा हा आमच्यापर्यंत पोहोचतो. आज संविधान दिवस आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 371(2) ची कलमच यासाठी टाकली की विदर्भाच्या जनतेच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे. तुम्ही 30 एप्रिलला मुदत संपली. कॅबिनेट त्यानंतर अनेकदा झाल्यात. कॅबिनेट नोट तयार झाली. ते नियोजन विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी आदेशाची वाट पाहत आहे की कधीतरी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अर्थमंत्री आदेश देतील की कॅबिनेटमध्ये वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव घेऊन या. पण आमच्यावर राग आहे तुमचा की वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव नाही. बरं ठीक आहे, अरे पुरामध्येही तुम्ही अन्याय करता. ब्रह्मपुरीत पूर आला, गडचिरोलीत पूर आला, गोंदियात पूर आला, भंडाऱ्यात पूर आला. तिथेही मदतीमध्ये कंजूसी, कंजूस मक्खीचूस. आणि दुसरीकडे तिकडे पूर आला की मग तुमचा आवडता भाग नावडता भाग, तिकडे पूर आला तर 393 कोटी, आमच्याकडे पूर आला तर 7 कोटी. म्हणजे आमच्याकडे गंगेचं पाणी आलं आणि तुमच्याकडे काय झरपटीचं पाणी आलं. भेदभाव करण्याचा काही शेवटी एक सीमा आहे, परिसीमा आहे. आणि लहानपणी तर आपण गोष्ट ऐकली की शिसपेन चोरल्यानंतर त्याचा आईने कान पकडला असता तर नंतर आईचा कान तुटला नसता. योग्य वेळी कान पकडला पाहिजे सरकारचा. जर आपण योग्य वेळी कान पकडला नाही तर पुढे हे सरकार यापेक्षा अन्याय, शोषण करण्याच्या भूमिका घेईल. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघाचं मतदान केलं पाहिजे. मतदान करताना ही संधी असंतोष व्यक्त करण्याची पूर्ण शक्तीने वापरली पाहिजे. मतदान अवैध होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि मतदान केंद्रावर प्रत्येक मतदार पोहोचेल हे बघितलं पाहिजे. आणि यासाठी संदीप जोशीच्या विरोधात उमेदवार जेव्हा लक्षात आलं की गुणवत्तेच्या आधारावर, कर्तृत्वाच्या आधारावर, दर्जाच्या आधारावर आपण मतदान मागत नाही. मग सुभाष कासंगोटवर मी 2 दिवसापूर्वी एक कॉमेंट त्यांच्या जाहिरातीची एक डिझाईन मग पाठवली. बघा आश्चर्य झालं. काय गेलं होतं ते म्हणाले की मी या जातीचं आहे म्हणून मतदान करा. मतदान जातीवर होते का? आम्ही एवढे जातीच्या विषयामध्ये आता बुडत चालू की जातीवर मतदान. तुम्ही कर्तृत्वावर मागा, विकासावर मागा. आणि तुम्हाला एवढं जातीचं प्रेम आहे, मग तुमच्या कॉलेजचा प्रिन्सिपल हा तुमच्या जातीचा का ठेवला नाही? कारण तुमच्या जातीचा माणूस तुम्हाला डोनेशन देऊ शकत नाही म्हणून. मग तुमच्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये, कॉलेजमध्ये मग तुमच्या जातीच्या उमेदवारांना का नाही प्राध्यापक करत, शिक्षक करत? तिथं मात्र दुसऱ्या जातीचे, कारण तुम्हाला आपल्या जातीच्या लोकांकडून डोनेशन घेताना अडचण येते. हे कोणतं तत्वज्ञान आहे? हे कोणतं राजकारण आहे? ही कोणती निवडणूक आहे? ही कोणती व्यवस्था आहे? हे कोणतं वातावरण आहे? आणि हे वातावरण अशाच पद्धतीने पुढे जात राहिलं कसा पुढे जाऊ आपण? कसा विदर्भाचा अन्याय थांबेल? आणि म्हणून यासाठी आपल्या प्रत्येकाला या निवडणुकीत अतिशय जाणीवपूर्वक, विचारपूर्वक या मतदारसंघाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे साक्षरतेचं, ते वैशिष्ट्य म्हणजे विचाराचं, सुजाणतेचं, त्या वैशिष्ट्यानुरूप मतदान व्हावं अशी माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. मग कधी कधी कोणी सांगतं की भाऊ या निवडणुकीत जो ज्याला मतदार करतो तो त्याला निवडणुकीत मतदान करतो. म्हणजे ज्यांनी मतदार केलं त्याला मतदान, हे अजून आश्चर्यजनक आहे. म्हणजे मला तर नेहमी आग्रही भूमिका राहिली, मतदार कोणी करो, पण जे सरकार दारोदार आपल्याला करतं त्याच्या विरोधात मतदान झालं पाहिजे.
आणि आज आपल्याला एकूणच राज्याची अवस्था, राज्याची परिस्थिती, राज्याचे प्रश्न, विदर्भावरचा अन्याय, विदर्भाचं शोषण, विदर्भातली परिस्थिती, कोरोनाच्या संकटात वागणे जे ज्या पद्धतीने वागलेत त्याच्या विरुद्ध 1 तारखेला संदीप जोशी हे आपल्या असंतोषाचे जनक म्हणून आपल्या विधान परिषदेत पाठवायचे आहे की हा असंतोष पूर्ण शक्तीने विधान परिषदेमध्ये आमचा तुमचा आवाज या वरिष्ठ सभागृहापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असणारे ते उमेदवार आहे. मी आपल्याला आग्रहाची विनंती करेन की आपण या निवडणुकीत पूर्ण शक्तीने मतदान केंद्रावर जाऊन क्रमांक 1 याचा अर्थ शब्दात लिहायचा नाही, कारण मागच्या निवडणुकीत एवढे अवैध झाले म्हणून मग आता दुःखच होते. एक उभा 1 काढायचा आहे आणि तिकडे उभा 1 केला की सरकार तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी उभं राहील, आणि जर तिकडे आडवं केलं की सरकार आडवं आपल्याला केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी पदवीधर मतदारसंघामध्ये कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचतील, विनंती करतील. 1 तारीख कोणत्याही परिस्थितीत चुकता कामा नये. खरं ते 1 तारीख ही आपल्यासाठी या देशासाठी योगदान देण्याची तारीख आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची तारीख आहे. या तारखेला आपण निश्चितपणे संदीप जोशी यांचा प्रचंड मताने विजय करण्याच्या दृष्टीने आपलं मतदान कराल, मतरूपी आशीर्वाद द्याल हा विश्वास व्यक्त करतो. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वजण आपल्या आयुष्याचा अनमोल वेळ हा आमच्या विचार ऐकण्यासाठी दिलात, त्याबद्दल धन्यवाद देतो. तुम्ही इथं उपस्थित राहिलात याबद्दल आभार मानतो. शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. डिलेटेड दीपावलीच्या शुभकामना देतो. तुमच्या सर्वांच्या इच्छा माता महाकालीच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्या. पुढच्या दीपावलीपर्यंत प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा जावा, सुखाचा जावा, खुशीचा जावा, तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा जावा, ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या मनोगताला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.